नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. अर्थातच वसंत पंचमीचा आजचा दिवस आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:28 ते 4:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:51 ते 6:15 आणि अभगंड काळ दुपारी 12:41 ते 2:04 असणार आहे. राहू काळ आणि अभगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, बुध आणि गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला गुरु आणि दशमातले रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, घाई गडबडीचा राहील. आजच्या दिवशी फिरणं ट्रॅव्हलिंग जास्त होईल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. यामध्ये दमछाक झाल्यामुळे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याचे छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील, मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि भाग्यातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला गुरु आणि अष्टमातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संधी डोळ्यासमोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला रवी बुध आणि लाभातला गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला गुरु आणि षष्ठातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. त्याचप्रमाणे कुठल्याही कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं तुमची होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
भाग्यातला गुरु आणि पंचमातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा खास करून. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमची काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला गुरु आणि चतुर्थातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आरोग्य थोडं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला गुरु आणि तृतीयातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस अतिशय उत्तम राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगला दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला गुरु आणि द्वितीयातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च वगैरे करावे लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही चांगल्या बातम्या तुम्हाला समजू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला रवी बुध आणि पंचमातला गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा खास. कोणाच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स अतिशय चांगला दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला गुरु आणि व्ययातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसतील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी करू शकता. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट या संदर्भात तुम्हाला आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च वगैरे करावा लागू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरु आणि व्ययात आणि लाभातला रवी बुध याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. थोडंसं फिरणं होईल, मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. काही अडकलेले तुमचे पैसे किंवा लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.